ओम शांती. आजची मुरली आहे 25/3/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही बापाचे मुलं आहात. तुम्ही कधीही बापाला शरण मागू शकत नाही, कारण मुलं कधीही बापाच्या शरणामध्ये येत नाही. बाबा विचारतात, मुलांनो, तुम्हाला कोणती सतत स्मृती राहिली तर माया तुम्हाला कधीही तंग करणार नाही. तर बाबा सांगतात, ही तुम्हाला स्मृती सतत राहिली पाहिजे की बाबा पण आहे, टीचर पण आहे आणि सद्गुरू पण आहे. ह्या तिन्ही संबंधांची जर तुम्हाला आठवण राहिली तर माया कधीही तुम्हाला तंग करू शकणार नाही. बाबा म्हणतात की आत्मा निराकार आहे आणि आत्म्यांना शिकवणारा पिता देखील निराकार आहे. ही जरी तुम्हाला आठवण राहिली तरी आत्मा नेहमी आनंदी राहील आणि माया तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, ह्या 2 युगांमध्ये हे संगम युग आहे आणि कलियुगाला नरक म्हणतात, सतयुगाला स्वर्ग म्हणतात. परंतु स्वर्गामध्ये जाण्यासाठी बाबाजी संगम युगावरती आपल्याला पढाई शिकवतात. तर हे पढाई आपण ध्यान देऊन शिकलं पाहिजे किंवा त्या पढाईकडे आपलं पूर्णपणे लक्ष राहिलं पाहिजे. बाबा सांगतात की सतयुगामध्ये कधीही भांडण, तंटण, कलह, क्लेश कधीही होत नाही, कारण त्या ठिकाणी विकारांचा लवलेश नाही. त्या ठिकाणी माया प्रवेश करू शकत नाही, कारण मायेला त्या ठिकाणी येण्याचा अधिकार नाही. दुसरं बाबा सांगतात की बाबा जादूगर पण आहे, रत्नागर पण आहे आणि सौदागर पण आहे. बाबा रत्नागर यामुळे आहे की बाबा रोज आपल्याला सकाळी सकाळी येऊन ज्ञानरत्नांनी भरपूर करत असतात. दुसरं बाबा म्हणतात सौदागर बाबा यामुळे आहे कारण बाबा मुलांकडनं कखपण घेतात, पुराणं घेतात आणि मुलांना सतयुगामध्ये जाण्यासाठी सगळं नवनवीन देतात. तर बाबा सांगतात, हा जो व्यापार आहे, हा जो सौदा आहे, तो माझ्याबरोबर कोणीतरीच करू शकतं. म्हणजे बाबा म्हणतात तो विरलाच करू शकतो. बाबांबरोबर सौदा करण्यासाठी बुद्धी खूप विशाल असणं गरजेचं आहे. पुढे बाबा सांगतात की बाबा येऊन ब्राह्मणांना शिकवू शकतात. बाबा आम सभेमध्ये किंवा आम जनतेला कधीही हे ईश्वरीय पढाई शिकवू शकत नाही, कारण बाबांची भाषा किंवा बाबांचं ज्ञान समजण्यासाठी फक्त ब्राह्मणच पात्र आहे. म्हणून बाबा सांगतात, तुमचा ब्राह्मण जन्म हा खूप अनमोल आहे आणि फार हिऱ्या समान आहे. ह्या जन्माला सफल करण्यासाठी बाबा आपल्याला रोज आपल्याला नवनवीन गोष्टी सांगत असतात. आत्म्याला सतोप्रधान बनवण्यासाठी बाबा सांगतात की तुम्ही कधीही चित्रपट पाहायला नको आहे, कारण चित्रपट पाहणं हा नरकामध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि बाबा आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहे. मग बाबा सांगतात, जर स्वर्गामध्ये श्रेष्ठ पद प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला जुन्या पुराण्या ज्या गोष्टी आहे त्या सर्व इथं विसरायला हव्या. त्याच्यामध्ये तुम्ही मन आणि बुद्धी कधीही गुंतू नका. दुसरं बाबा सांगतात की मुलांनो, मनसा वाचा कर्मणा कधीही कुणाला दुःख द्यायला नको. सर्वांच्या कानामध्ये तुम्ही चांगल्याच गोष्टी, म्हणजे गोडच गोष्टी ऐकवा. दुसरं बाबा सांगतात की बुद्धियोग नेहमी एक बाबा, दुसरा न कोई. बाबांशिवाय बुद्धीमध्ये दुसरं कोणीही नको. बाबा आज वरदानामध्ये सांगतात, अशरीरीपणाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एका सेकंदात सुद्धा करता येतो. म्हणजे बाबांना म्हणायचं, स्मृतीचा स्विच ऑन करून सेकंदामध्ये अशरीरी स्थितीचा अनुभव करणारे तुम्ही प्रीत बुद्धी आहात. बाबा विश्लेषणामध्ये सांगतात की जसं एखादा लाईटचं बटन बंद करण्यासाठी सुद्धा वेळ लागतो किंवा अंधाराला नष्ट करण्यासाठी जसा 1 सेकंद लागतो, तसं तुमचा बुद्धीचा योग एका बाबांकडे
एका सेकंदा सुद्धा लागू शकतो. म्हणजे तुमचा अंधकार नष्ट होऊ शकतो. आणि बाबाच अंधकार कोणता सांगतात तर विशेष बाबा म्हणतात, देह आणि देहाची दुनिया, देह आणि देहाचे व्यक्ती हे आहे माती. ह्या मातीपासून तुमचा बुद्धियोग उपराम राहणं आवश्यक आहे. आणि बाबा सांगतात की जर एका सेकंदाचा हा खेळ जर तुम्ही समजला तर मुखाने बोलायला सुद्धा तुम्हाला वेळ लागतो, पण मनाने संकल्प करण्यासाठी 1 सेकंद लागतो. आणि ह्या एका सेकंदाचा अभ्यास हा खूप महत्त्वपूर्ण आहे. दुसरं बाबा सांगतात की ही देहरूपी माती ह्या ओझ्यापासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. याच्यासाठी तुम्ही स्वतःला मी डबल लाईट फरिश्ता आहे ह्या स्मृतीमध्ये कायम राहा. पुढे बाबा सांगतात की सत्यतेची जी परख आहे ती आहे संकल्प, बोल आणि कर्म संबंध संपर्कामध्ये सर्वांमध्ये राहून सुद्धा दिव्यतेची अनुभूती करणं आणि इतरांना सुद्धा ती अनुभूती करून देणं. सत्य बोलणं, सत्यता ही कर्मामध्ये पाहिजे, सत्यता ही तुमच्या व्यवहारामध्ये पाहिजे. सत्य हे तुम्ही दुसऱ्यांसमोर ठेवू शकता, परंतु सत्यता दुसऱ्यासमोर ठेवण्याबरोबर तुमच्यामध्ये सभ्यता देखील असणं खूप खूप गरजेचं आहे. ओम शांती.